आणि आता इंडिया आघाडी संदर्भातली एक मोठी बातमी। नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक होण्याची शक्यता आहे। इंडिया आघाडीमधल्या जागा वाटपापूर्वीच जेडीयूकडनं उमेदवारांची घोषणा झाली आहे। काँग्रेसकडनं सुद्धा नितीश कुमार यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतील। सोमेश, काय आहे नितीश कुमारांची नेमकी भूमिका? नितीश कुमारांनी आतापर्यंत अनेकदा आपली महत्वाकांक्षा जाहीर केलेली आहे आणि आपण यापूर्वी ते आपल्या प्रेक्षकांना दाखवलं होतं की कशा प्रकारे नितीश कुमारांचे पोस्टर्स दरवेळी नव्याने लागतात। आता जेडीयूच्या वर्तुळातून ही बातमी येते की काँग्रेस खरोखरच नितीश कुमारांना संयोजक करण्याबाबत गांभीर्याने विचार करते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे जर नितीश कुमारांना काँग्रेसने संयोजक करण्यावरती जर नो ऑब्जेक्शन ना हरकत नोंदवली तर भविष्यामध्ये नितीश कुमार हे खरोखरच इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात, पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही पुढे येऊ शकतात। पण त्याचवेळी आता इंडिया आघाडीमध्ये एकापेक्षा जास्त संयोजक असणार आहेत का? कारण तशी एक शक्यता असू शकते की एकापेक्षा अधिक मंडळींना, काही जे प्रमुख आहेत त्यांना संयोजक नेमावं असं। पण नितीश त्यांच्या सोबत राहणे हे काँग्रेसला बिहारमध्येही गरजेचं आहे, कारण बिहारच्या सरकारमध्ये नितीश कुमार त्यांचे सहकारी आहेत आणि इथेही आहे। त्यामुळे नितीश कुमारांच्या संयोजक पदाबाबत खरोखर इंडिया आघाडी काँग्रेसच्या वतीने गांभीर्याने विचार सुरू आहे। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।